शिवर्धनारेश्वरी भगवान वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा सर्वे माझे प्रेमापोटी येणारे सर्वे मान्यवर पूज्यवर देवी देवता ऋषी मुनी साधू संत कीर्तनकार मंडळी गायक वादक साऊंड सिस्टम फोटोग्राफर आणि टकमक एक नजरने पाहणारे सर्व माझे भाविक भक्त सर्वांना माझा कोटी कोटी प्रणाम. माय बाप, तुम्हाला सर्वांना माहिती आहे डांग जिल्ह्यामध्ये जंगलामध्ये राहणारा एक शिव आणि शक्तीचा दास सदैव रात दिवस एकत्र चिंतामध्ये नामचिंतन करून तुमचे सारखे भक्तांची वाट पाहत असतात. आज माझं शिक्षण गुजराती आणि बोलणं साधी मराठी. तुमचे प्रेमापोटी फक्त मन धरायचं काम करतं. माय बाप, माझे बोलण्यामध्ये काही जर चुकलं तर आपलं म्हणून पदरामध्ये घेऊन जेवढं घेण्यासारखं असेल तेवढं मनामध्ये घ्यायचं, हृदयात बसवायचं. जर वाटलंच की हे घेण्यासारखं नाहीच आहे, उजवे कानाने ऐकायचं आणि डावे कानाचे मी काढायचं. सर्वे खूप सुंदर वक्तृत्व मध्ये खूप सुंदर बोलले. प्रश्न पडला तर मी काय बोलावं? मी तर तुम्हाला पाहून घाबरून गेलो. मनामध्ये असलं तरी नाही सांगणार आणि असलं तरी सांगूशी वाटत नाही, कारण ही परंपरा सर्वच भाविक भक्तांना माहिती आहे. अपेक्षा एवढीच आहे माझी, फक्त या ठिकाणी आज फक्त मी तुम्हाला सावध करायचं काम करेन. जर तुम्ही झोपात असले तर तुम्हाला समजणार नाही, तेव्हा कळणार नाही. आणि ध्यान मग्न मध्ये जर जागे आहे तर सनातन सत्य आहे की मी जे पण एक एक वाणीमधून अमूल्य रत्न सारखे हिरे चमकण्यासारखे जर एक एक बोल समजल किंवा सांगल तर तुम्हाला एक एक समजेल. आज पवित्र आणि पावन
भूमीमध्ये भगवान शिव आणि माता पार्वतीचे कृपा आशीर्वादाने हे अमूल्य दिवस आलेले आहेत. जसं तुमच्या मनामध्ये माझं म्हणजे तुमच्या मनामध्ये एकच आहे की माझा गुरु कसा आहे, बरोबर. माझं बी जीवनामध्ये एकच आहे की माझा गुरु कसा आहे. आज ज्यांनी त्यांनी मनापासून ज्याच्या त्याचं गुरुचं कौतुक केलं. मी पण आज तुम्हाला माझ्या गुरुचं कौतुक सांगते. मी कौतुक प्रत्येकाला सांगणारच आहे. पण पहिले मला हे विचारायचं आहे, एक ठिकाणी सर्व भाविक भक्त आले, सर्वांनी प्रसाद घेतलं का? फक्त प्रसाद घेतलं असं झालं का? फक्त डर आल्यापर्यंत खाल्लं? डर आला का नाही? नाही जर आला असेल तर मी द्यायचा प्रयत्न करते. एक प्रश्न माझ्या मनात खूप दिवसाचा आहे, मी तुमच्या बरोबर म्हणू ना. आज एवढं पवित्र आणि पावन दिवस आलेला आहे. पौर्णिमा कधी लागणार आहे? कधी लागणार आहे? आज रात्री किती वाजता? मला व्यवस्थित समजत नाही. 1 वाजून 36 मिनिटांनी. खरं आहे आज रात्री 1 वाजून 36 बरोबर. आमच्या इकडं 1 वाजून 36 मिनिट असं कम्प्लिटली गुरुपौर्णिमा प्रारंभ होणार. अपेक्षा आहे ही पौर्णिमा सर्वांची शुभमय जावावी, सर्वांचं कल्याण व्हावं. जे अपेक्षाने आलेले भाविक भक्त असेल त्यांची मनोकामना गुरु उपदेशने शिव पार्वतीचे शतवाने परिपूर्ण तुमचं कल्याण व्हावं असा आशीर्वाद प्रदान करते. गुरु पौर्णिमा, गुरु पौर्णिमा. गुरुनी उपदेश केलेला वैराग्य शास्त्रामध्ये, पुराणमध्ये, ग्रंथांमध्ये, साधू संतांच्या मुखातून, वाणीतून याला व्यास पौर्णिमा असं सांगितलं गेलेलं आहे. बरेच संतांनी, बरेच कीर्तनकारांनी, बरेच प्रवचनकारांनी खूप तुम्हाला माहिती दिलेली असेल. माझा प्रश्न आहे तुम्हाला, गुरु कोण आहे? गुरु भगवान आहे, गुरु आई आहे, गुरु माता आहे, गुरु पिता आहे, गुरु वडील आहे, गुरु भाऊ आहे, गुरु एक मित्र आहे. गुरु कोण आहे तुम्हाला माहिती आहे? परत साधू संत हेही सुद्धा म्हणतात की गुरु शिवाय मार्ग. गुरु मनापासून श्रद्धाने केलं पाहिजे. पाहून, दाखवून, सांगून नाही केलं पाहिजे. गुरु कसा आहे? जगद्गुरु तुकाराम महाराज. कोण? जगद्गुरु तुकाराम महाराज काय म्हणतात ऐका. मला नाही माहिती पण तुम्ही मी पुढं फक्त नारेश्वरी भगवान की, सब देवी देवतान की, सब साधू संतान की. नमिला गणपती माऊली सारजा, नमिला गणपती माऊली सारजा, नमिला गणपती माऊली सारजा, नमिला
जगद्गुरु तुकाराम महाराज काय म्हणतात की गुरु एक उपकार आहे. उपकार मध्ये गुरु ओमकार आहे आणि ओमकार मध्ये गुरु नाम देतोय. काय देतोय? गुरु मुखाने सांगितल्यावर गुरु होत नाही. गुरु पाहिल्यावर गुरु होत नाही. गुरु कडून मागितल्यावर गुरु होत नाही. गुरु विश्वास, फक्त विश्वासने केलेले जाते. आणि जर गुरु जर विश्वासाने केलं तरच तुम्हाला ते गुरु ओंकारचे स्वरूपात दिसत, माता पिताचे स्वरूपात दिसत, मित्र किंवा सखाचे स्वरूपात दिसत, भगवान किंवा त्याचे दास स्वरूपात दिसत, पुष्प किंवा पानचे स्वरूपात दिसत, सूर्य किंवा चंद्र सारखं दिसत, हवा किंवा अग्नी सारखं दिसत, आकाश किंवा पृथ्वी सारखं दिसत. गुरु एक विश्वासने केलेले जाते. रुद्राक्ष माळा टाकून करा, वैजंती माला टाकून करा, जाऊपर्यंत गुरुचे नामामध्ये नाम प्राप्त होत नाही, कानात एक बीज मंत्र भेटत नाही, तापर्यंत गुरु तुमचा होत नाही. बरेच भक्त असे सुद्धा मी पाहिलं आहे की मनाने गुरु होऊन जा, परंतु मनाने तेव्हा स्वतः गुरु कोणती होत नाही. जर मी तुम्हाला एक प्रश्न विचारला की तुम्ही मनापासून गुरु जर केलं तर देवापर्यंत जाण्यासाठी तुम्हाला मार्ग किंवा भक्तीमध्ये रंगून परमार्थ कसं केलं पाहिजे असा उपदेश समजून जातं मनापासून. बरेच मी भाविक असं सुद्धा पाहिलं आहे, गुरु केल्यानंतर दुसरा गुरु बदलतात. आणि मी प्रश्न सुद्धा विचारेल, का गुरु का चेंज होतो, का करतात, का बदलतात? मला प्रश्न असंच कानावर आले
गुरु केले होते, गोष्ट खरी आहे, पण माय बाप ते कोणते रूपात केले होते? शरीराने फक्त एकच गुरु केलं होतं. बाकी त्यांनी गुरु कसं केले होते? हवा पसार झाली त्याला साक्षीने गुरु केलं. वृक्ष साक्षीने गुरु केलं. अनुभव घेताना गुरु केलं. नाम जपताना गुरु केलं. त्याचा गुणधर्म आहे 24. किती? म्हणतात ना, स्त्री 16 सिंगार चढवत नाही का, परंतु परिपूर्ण सोबत असा एक गुरु आहे. त्याचा 24 गुणधर्म आहे, तेव्हा परिपूर्ण गुरु. त्या गुरु मध्ये काय पाहिजे? आपण गुरुला कधी नाव ठेवू शकत? तुम्ही ठेवू शकता, मी तर नाही ठेवू शकत. पण भगवंत सांगतात की गुरु कसा पाहिजे, तर सगळे मलाच पाहू. सगळेच मलाच पाहते. गुरु कसा पाहिजे? माझे बरोबर म्हणायचं. हा, गुरु पार मंगलम.
हरि हरि भोले नमः शिवाय। नमः शिवाय नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय। नमः शिवाय नमः शिवाय हरि हरि भोले नमः सुंदर. गुरु कसा पाहिजे? निर्गुणी आणि सगुणी. निर्गुणी आणि सगुणी कसं असतात ते मी सांगतो. निर्गुण रूपामध्ये दिसणारे आणि सगुण त्याचा आकार नाही, त्याचा रूप नाही, हे दोन्हीही रूप आहे. त्याला म्हणतात सगुण आणि निर्गुण. ते गुण कसं पारखले जातं? आपण गुरु पारखू शकत नाही, पण पाहू तर शकतो ना, जाऊ शकतो ना, अनुभव घेऊ शकतो ना. मग गुरु भगवंत सांगतात की पारखून आणि निरखून करा. आणि ते कसं पारखून आणि निरखून घ्यायचं आहे? तर गुरु सुंदर असतात, गुरु भोळे असतात, गुरु मयाळू असतात, गुरु आगाव असतात, गुरु हसून सांगतात, गुरु रडून सुद्धा सांगतात, गुरु तपस्वी असतो, गुरु साधनामय असतो, गुरु देवी देवतांचं, माता पिताचं, ऋषी मुनींचं, शास्त्र पुराण, पृथ्वी आकाश, सूर्य चंद्र, देवी देवतांना साक्षी होऊन आणि मानून चालणारा गुरु असतो. गुरु सांगितल्यावर गुरु होत नाही. ते गुरुकडं साधना, तप, जप, देवाला पाहण्याची दृष्टी सुद्धा असते. तो गुरु. आज मी दृष्टी सांगितली म्हणजे आता तुमच्या मनात असा प्रश्न असेल, जर आम्हाला गुरु पाहायचा असलं
तर आम्ही काय केलं पाहिजे? बरोबर ना? आहे ना? आता मला तुम्ही उत्तर द्यायचं. तुमचे मनातला प्रश्न कसा आहे की आम्हाला देवाला पाहायचं असलं तर आम्ही काय केलं पाहिजे? बरोबर ना? किंवा असं सुद्धा मनात प्रश्न असलं म्हणजे असेलच, गुरु आम्हाला देव दाखवून देईल का, असं बी असेल प्रश्न. बरोबर ना? आता मला एक प्रश्न विचारायचा आहे तुम्हाला, त्याच्यातून फक्त मी उपदेश करल, तुम्हाला विचार मांडायचा आहे. बरोबर ना? त्याला म्हणतात सुविचार. बरोबर ना? जर आता भारत देश मध्ये प्रधानमंत्री कोण आहे? नरेंद्र दामोदर मोदी. बरोबर ना? ओके. जर मी आता तुम्हाला प्रश्न विचारलं, हे तुम्ही मोदी साहेबांना तुम्ही पाहिलं का? बोला ना. नाही? तुम्ही मोबाईलवर बी पाहिलं नाही? नाही पाहिलं ना? तुम्ही ओळखतात त्याची दाढी कसं आहे, नाक कसं आहे, बोलतात कसं, पेहरवेश काय आहे? बरोबर ना? तुम्हाला पक्का माहिती आहे ना? हा. जर मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही त्यांना फोन करा आणि मला त्यांच्या बरोबर बोलवा, बोला ना. जर मी तुम्हाला सांगितलं का त्यांच्याशी मला गोष्ट करायची आहे की बिलमा गावी अर्धनारेश्वरी दिव्य ज्योतिर्लिंगाचे ठिकाणे एवढे भाविक भक्त आहेत, त्यांना तुमच्याशी बोलायचं आहे, तर तुम्ही त्यांना बोलू शकते? कसं काय तुम्ही सांगू राहिले? नाही बोलू शकत. इथं बोलवू शकते? नाही ना? हे माझं वाक्य आहे. आता ऐका. तेज रूपात गुरु, तरी तुम्हाला मी एकदम मार्गसहित सांगितलं की तुम्ही मोबाईल घ्या आणि फोन करा की मोदी साहेब तुम्ही येसाल का इथं. माध्यम दिलं मी. कोण? मोबाईल. बरोबर ना? माध्यम दिला का नाही? पक्का ना? तरी तुम्ही तयार? पाहिलेले आहे तरी तयार? त्यांची वाणी आणि आचरण ऐकून पाहायला आहे तरी तयार? त्यांना एक एक भक्तांनी वोटिंग केलेले आहे तरी तयार? नाही ना? असाच मायबाप भगवंताचा असं सांगणं आहे की देव लवकर दिसत किंवा भेटत नाही. त्यांना जर तुम्हाला मी सांगितलं काही कितीही ओळख असू द्या मला भेटवा, तर तुम्हाला कागदपत्र पासून तारीख पासून, बरोबर ना, प्रत्येक गोष्टी करावा लागतील. तसं मला सुद्धा तुम्हाला देवापर्यंत पोहोच करण्यासाठी साधना, जप, तप, ध्यान, धारणा करावा लागेल. लक्षात आलं ना? डायरेक्टली मी शिवाकडे जात मला बी भीती वाटत. मग आपण मनामध्ये जर गुरु केलं, अहंकार येऊन जातं. मी कोण? तर मोठा आहे. बरोबर ना? काय म्हणतात? मी कोण? मोठा आहे. अहंकार येऊन जातो आणि जीवनामध्ये अहंकार नसावं. तर भगवंत सांगतात की देवांमध्ये कोण मोठा आहे? तर ऐका. देवा रे देवा, गुरुदेव मोठा. 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 देवा रे देवा,
भगवंता काय सांगतोय की मोठा कोण आहे? गुरु. गुरु जीवनामध्ये करायलाच पाहिजे. जर गुरु नाही केला तर पूर्ण जीवन तुमचं वाया गेला. जीवनामध्ये सुख आणि दुःख येणारच आहे. आपण जेव्हा दुःख येतो तेव्हा सांगतो कसं दुःख आहे, खूप मोठा संकट येऊन गेलं. आपण मानव आहे. पण त्रेतायुगमध्ये प्रभू रामचंद्र भगवाना राजाभिषेक सकाळी होणार होतं. संध्याकाळी भांडण झालं की रामाचा राजाभिषेक नाही झाला पाहिजे, माझ्या मुलाचं झालं पाहिजे. कोणी सांगितलं? काही. सकाळी उठून तिची मागणी पूर्ण झाली आणि राम 14 वर्षाचे वनवासाला निघाला. आज तुम्ही बघा 14 वर्षाचे वनवासमध्ये त्यांनी किती कष्ट घेतलं. आज आपण तेच आचरण पाहतो, त्याचा चरित्र ऐकून बसतो. आज या जन्मामध्ये जर आपण मानव रूपात आलो, आपल्याला कोणी वनवास तर नाही पाठवत ना? का वनवास पाठवतात? दुःख ना असल किती मोठा असल. अरे माय बाप, दिवस आहे तर रात पडणारच आहे. जन्म घेतलं तर मरावा, चांगलं असल तर वाईट बी, देव आहे तर राक्षस बी, प्रेम असेल तिथं झगडा बी. एवढं सगळं माहिती असून सुद्धा होणारच आहे. माय बाप, एक चित्त, एक विचार या जीवनामध्ये काहीच बघू नका. जात पात, धन, प्रॉपर्टी काहीच बघू नका. फक्त ये संसारमध्ये तुम्हाला फक्त संसार करायचा आहे आणि ते संसाराचे बहुसागरमध्ये गुरु करून गृहस्थी परिपूर्ण स्वरूपाने तुम्हाला जगायचं आहे. त्याच्यात कष्ट करावाच लागेल. वेदना येणारच आहे. वेदना आले आणि जर नक्कीच तुम्ही जर मनापासून गुरु केलेले असलं आणि कधीही ते गुरुचे चरणापासून दूर नाहीच होऊ शकत, तर एवढं लक्ष ठेवा. मनामध्ये असं लक्ष ठेवून घ्या, जखम कितीही होऊ द्या, कितीही पसरू द्या, कितीही सडू द्या, मलम लावण्यासाठी मी आहे. पण गुरु एक चित्तानी, एक विश्वासनी करा. एखाद्या वेळेस चांगल्या ठिकाणी आपले 10 काम झाले, मी प्रत्येक वेळेस म्हणत असतो, आणि 11वा कामाला लेट झालं केव्हा वेळ लागलं तरी आपण गाल फुगून डोळे ताणून आणि बसून राहतो. मी ते दर्शनाला येतो. मी दुसऱ्याचा अनुभव नाही सांगत, याचा ऐकून त्याचा ऐकून मी नाही म्हणत. मला अनुभव होतोय. माझ्याकडे दर्शनाला येतात, नारळ ठेवून देतात. मी सांगत होते, दादा बोला ना, दादा बोला ना. दादाही बोलत नाही आणि दादी बी बोलत. नीट बोट करतात. स्वामीजी चांगलं पा, चांगलं पा. स्वामीजी रात दिवस तुमचंच पाहत तरी सांगते चांगलं पा. स्वामीजीला फक्त नजर एक ठिकाणी, मस्तक देवाचे चरणावरती 2 हाताचा नमस्कार पाहिजे, बाकी काहीच लागत नाही. हे देह फक्त पाहिजे. बरेच लोक म्हणतात गुरुपौर्णिमाला, गुरुला हे दान करा ते दान करा. मला तुमचं काहीच नको दान पाहिजे. हे जन्मामध्ये आलो ना कष्ट प्रत्येकाला करायचं आहे. फक्त चांगले कर्म चांगले करा, तेच बरोबर येते. म्हणून मी प्रत्येकाला सांगतोय, फक्त तुमचं देह फक्त द्या. जर मी देह सांगितलं ना तर लगेच सांगितलं, आता पाय ना सगळं शरीरच मागायला लागलं. मोठ्या जीवावर भेटलं
मोठ्या जीवावर लाडके बहीणचे पैसे साठवून मंगळसूत्र घेतले. लग्नामध्ये तर मला काही केलं, पण मायबाप सगळे ऐका, खरं सांगतो मी, लाडकी बहीण कशी असो पण पुरुषपेक्षी सर्वश्रेष्ठ आहे. हा, आज मिनी पायी दिंडीमध्ये पाहिलं, हरिपाठमध्ये पाहिलं, नामाचिंतनमध्ये पाहिलं, देवाच्या चिंतनमध्ये पाहिलं आणि गुरुचे गोडवासाठी दर्शनाला पाहिलं, मही लाज दिसतात. म्हणतात ना, लाडकी बहीण काही करू शकते. म्हणून सर्वे या ठिकाणी येणारे महिलांना माझा कोटी कोटी प्रणाम. का प्रणाम करतोय त्याचाही पुरावा देतोय. जर तुम्ही ही सांगळ मनामध्ये जर ठसून ठेवली, तुमचे घरामध्ये दुःख असो, संकट असो, नवरा नसल ऐकत, पोरं शिक्षण करत नसेल, शेतीमध्ये उत्पन्न नसावं, कष्ट कितीही दुखणं असू दे, तुमच्याकडं राहायला घर नसावं, तुमच्याकडं प्रॉपर्टी नसावी, पण तुम्ही ठाम राहिले तर भगवान शिव पार्वतीचे वचननी सांगतोय, शत्वनी सांगतोय, तुम्हाला सगळं प्राप्त भेटल. पण ठाम राहा. काय राहा? ठाम. म्हणतात ना की घरची एक लक्ष्मी जर नाराज झाली तर भाग्य बी बदलू शकते आणि दुर्भाग्य बी करू शकते. म्हणून भगवंता सांगतात की घरची लक्ष्मी कधीही सुखी आणि सुंदर आणि रूपाने असली पाहिजे. पुरुष मंडळाला काहीच माहिती नाही घरची लक्ष्मी काय करते. फक्त त्यांना टायमिंग जेवायला पाहिजे, पाकिट कुठं ठेवलं ते पाहिजे, मोबाईल कुठं ठेवायचं ते पाहिजे, कोणत्या गाडीवर बसायचं ना कोणाला भेटायचं, बास. त्यांना नाही टोपी, नाही अस्त्री, नाही XY, काहीच माहिती नाही. फक्त माहिती आहे तर ही सो, फक्त माहिती आहे तर मीपणा. सगळेच नाही पुरुष, सगळेच नाही. म्हणतात ना, एखादी वांग्यांमध्ये जर सडलेला वांग असलं तर सर्वच वांग्यांना खराब सांगू शकत. तसं या ठिकाणी असलेले सर्वच पुरुष सडलेलेच नाही आहे, सडलेलेच नाही आहे, अमृत सारखे पवित्र आणि शुद्ध विचाराचे आहे. म्हणून या पवित्र आणि पावन शिव आणि शक्तीच्या चरणामध्ये आज उपस्थित राहून तन मनाने गुरु कसा करावा, गुरु कसा असला पाहिजे आणि या स्थितीचं महत्व काय आहे तर एक चित्ताने ऐकू राहिलेले आहे. गुरु परंपरागत श्री दत्तगुरु पासून परंपरा पडली आणि श्री दत्तगुरु ब्रह्मा, विष्णू आणि महेशच्या स्वरूपात दिसतात. तेच ब्रह्म, तेच विष्णू, तेच मनापासून केल्यानंतर गुरु आपले डोकेभोवती, डोकेवर हात ठेवल्याशिवाय राहत नाही. आज पवित्र आणि पावन दिवसामध्ये ही संधी प्रत्येकाला भेटत नाही. आनंद घेतला जातो, बोलले जातं, बसले जातं, जेवण केलेले जातं, पण ही वेळ पुन्हा पुन्हा येत नाही. जीवनामध्ये सुखी राहायचं असेल, साधू संतांचे सानिध्यामध्ये जा, भजन कीर्तन करत जा, शास्त्र पुराण वाचन करत जा, ध्यान धारणा करत राहा, जप तप एक चिताने वेळ काढून सदैव करत राहा. बरेच भाविकांना नाम कोण आहे ते सुद्धा माहिती नाही. नाम एक ओमकार आहे. ते ओमकार मध्ये पूर्ण ब्रह्मांड आहे आणि पूर्ण ब्रह्मांड मध्ये एक बीज मंत्र आहे. म्हणतात ना, परंपरागत शिवत्व भक्ती पाहिली तर त्याच्यामध्ये एक दीक्षा असते, एक नाम, 21 अनुष्ठान, 51 विद्या,
108 होम, 1108 नाम चिंतन, 7 ऋषी, 1 कामधेनू, एवढं एक तत्वानी झाल्यानंतर तो गुरु तत्व तयार होतं. एवढं तुम्ही प्राप्त केलं तर समजायचं परिपूर्ण मी झालो. पण काही तत्व असे सुद्धा आहे की 5 मंत्र भेटले का मी आगे भी और पीछे भी. नाम असलं तर सर्वच भेटतं. मी प्रूफ देतो. त्रेतायुग मध्ये प्रभू रामचंद्र भगवंतांनी जेव्हा आयुर्वेदिक औषधवाला आला तेव्हा ते औषधवाल्यांना काय सांगितलं. प्रभू रामचंद्र भगवंतांनी, मी प्रूफ देतो. मी बरेच वेळेस म्हणेल आहे, पण सेवक म्हणा, सिक्युरिटी म्हणा, भाविक भक्त चाललं. मी प्रूफ देणार, पण आठवण ठेवा. मी विचारल बरं का. मी असा महाराज नाही आहे की फक्त पाठ करून येतो ना बोलतच जातो. मी त्याच्यातलं नाही आहे. मी पाहून निरखून आणि सांगतो. जर गळ्यामध्ये जर माळ नसली आज आणि जर नाम नाही भेटलं तर या जीवाचा काहीच उद्धार होत. जर नाम भेटलं तर या जीवाचा उद्धार कसं होतं ते ऐका. भजले प्यारे श्याम सवेरे माला एक हरि नाम की, जिस माला में राम नहीं वो माला किसी काम की, वो माला किसी काम की. नाम के बल पर अंकत जी ने रावण को ललकारा था. बाण लगा जब लखन लाल को सब जीवन पिलवाई थी. महिमा परम पार है पवन पुत्र हनुमान की, जिस माला में राम नहीं वो माला किसी काम की, वो माला किसी काम की. बोलो प्रभु रामचंद्र भगवान की जय. नाम असलं तर कोणाला बी तुम्ही बोट दाखवू शकते, पण नाम नसलं तर तुमच्याकडे तारवण्यासाठी काहीच नाही. म्हणून सांगतोय की गुरु करा आणि नाम घ्या. जर मी सांगितलं आता गुरु करा मग बाकीचे असं बी म्हणते मनात, मग 16 खेट्या करून करायचं काय. 16 खेटे नंतर करायचं काय. काय आलं म्हणजे खायचं काय. पण मायबाप भगवंतानी असं नाही सांगितलं की तुम्ही कोंबडं खा. भगवंतानी असं नाही सांगितलं की तुम्ही बकरं खा. भगवंतानी 36 व्यंजन बनवलेले आहे आणि 56 भोग बनवलेले आहे. तुम्ही ते खा. परत दर्शनाला येसाल. डॉक्टरनी सांगितलं रक्त कमी झालं. डॉक्टरनी रक्त कमी केलं सांगितलं खरं आहे, पण मायबाप मी प्रत्येक वेळेस म्हणतोय जशी एखादी मोटरसायकल असेल शोरूम मधून घेतल्यानंतर ती मोटरसायकल नवी हो राहते, पण जुनी झाल्यानंतर आपण गॅरेजमध्ये घेतो बरोबर. असं हे शरीर फक्त भगवंतानी बनवलेलं आहे. या शरीराची कंपनी फक्त वरती आहे, पृथ्वीवरती नाही आहे. आपण सांगणार बीपी, शुगर, मूळव्याध, पॅरालिसिस, अटॅक. माय बाप भगवंतानी बनवलेल्या शरीरावरती फक्त भगवंताचा अधिकार आहे, दुसरेचा नाही अधिकार. जर अधिकार करून सुधरवायचा प्रयत्न केलं तर कसं उठवायचं आहे ते बी भगवंताला येतं. कोणत्या रूपाने भगवंताला घ्यायचं आहे
आणि कोणतं संकट पाठवायचं आहे ते भगवंताच्या हातात आहे. डॉक्टरांचे माझ्यात आणि तुमच्या हातात नाही. म्हणून भगवंता सांगतोय की सदकर्म करा. काय करा? सदकर्म करा. जन्म आणि कर्म वेगळं वेगळं असतं. जन्म उपकारमध्ये मूळ, जन्म उपकारमध्ये मूळतं, पण कर्म पुण्यामध्ये बी जातं आणि पापमध्ये बी जातं. म्हणून मी प्रत्येक वेळेस म्हणतोय, दिसतं तसं आणि नसतं तसं असतं. मी जर निघाला ओरिजिनल भगवंता दिसल, कर्म शुद्ध राहतील, विचार पवित्र राहतील आणि मार्ग चांगला घेसाल, हे पक्का आहे. आणि मी निघालं का बरोबर आपण देवाकडे जातो, बरोबर देवाकडे जातो. आणि देवाकडे गेल्यानंतर काय प्राप्त होतं? गुरुची प्राप्ती होते. आणि गुरुची प्राप्ती झाली तर देवाचा रूप दिसतं. देवाकडे गेल्यानंतर लगेच देव दिसत. आज तुम्ही ऐका, मनामध्ये तुम्ही बिलमाला जायचं आहे, तुम्ही नाव माझं देत होते, पण आले कोणाकडं? भगवान शिव आणि माता. आणि ते रूपाने तुम्हाला माझं मुख दर्शन पाहायला भेटलं, सद्विचार ऐकायला भेटले. बरोबर ना? थोडे कंबर थोडे कडक करा ना. बोलो शिवर्धनारेश्वरी भगवान की जय. मी सहज सांगितलं पण सगळे कडकच दिसतात बरं का. सर्वांनी म्हणायचंय माझे भक्तान की. खरंच मनापासून मी का जयघोष केली? खरंच मी तुम्हाला खूपच प्रेम करतो. सदैव तुम्ही माझे आहे आणि मी तुमचं. म्हणूनच सर्पा असून भगवान शिव आणि माता पार्वतीच्या चरणामध्ये दास म्हणून राहिलो. दास म्हणून राहताना सुद्धा फक्त मीनी अपेक्षा आणि उपवासना केली तर फक्त देवाची आणि देवामध्ये सांगळ राहून फक्त तुमची वाट. मेरे देवा 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 मेरे देवा
माझे देव फक्त शिव, फक्त शिव. शिव माझे हृदयामध्ये, माझे मनामध्ये बसून गेले. आज बोलतोय, चालतोय, दिसतोय, दिव्य शक्ती प्रदान करतो, प्रत्येक समस्या दूर करतोय, प्रत्येक गोष्टीचा समस्या दूर करतो, प्रत्येकाशी प्रेमाने बोलतो, तर फक्त भगवान शिवामुळं. प्रत्येकाने माझं बोलणं सुरू होण्याचे पूर्वी प्रत्येकाचं गुरुचं कौतुक केलं. माझे गुरुचं कौतुक कोण करेल? बरोबर ना? माझे गुरु कसे आहे? माझे गुरु सदैव भस्मामध्ये रंगणारे आहे. त्याचे डोळे गंगामध्ये जसं आपण स्नान करतोय असा डुबून पाहणारे आहे. त्याला पाहिल्यानंतर नीलकंठ वर्णी नजरमध्ये लक्षात येतं. गळामध्ये आपण हार घालतोय ते सर्प घालतात. शृंगार सोनं चांदीचं असतं ते रुद्राक्ष घालतात. आपले केस फक्त पाठीवर पडतात, त्यांचे जटा टाकापर्यंत पडतात. आपल्याला 2-2 डोळे आहे, त्यांना 3 डोळे आहे. आपण कॉन्टॅक्ट मध्ये राहण्यासाठी फक्त मोबाईल यूज करतो. माझे महादेव फक्त त्रिशूळ डमरू घेऊन राहतात. आपण चांगले दिसण्यासाठी चांगले चांगले वस्त्र, चांगले चांगले कपडे घालतोय. माझे महादेव फक्त वाघांबर घालून बसत असतात. जेव्हा मी गुरु करायला गेलो तेव्हा मला बोलवले नाही गेलं. माझी 1.25 वर्षाची तपस्या होती. 1 वर्ष 3 महिने आणि 12 दिवस माझी तपस्या होती. मी कधी गावाचं सुख नाही पाहिलं, कधी माणसांचं सुख नाही पाहिलं, कधी मी जेवणचं सुख नाही घेतलं, कधी मी गावांचं सुख नाही पाहिलं. फक्त जंगलमध्ये मंगलमयमध्ये राहत गेलो. गुरु कसा पाहिजे हे सुद्धा मला माहिती नव्हतं. जेव्हा पहिली दीक्षा मला प्रदान केली तेव्हा मला पाणीमध्ये बुडवून ठेवलं होतं. पहिली दीक्षा मला पाणीमध्ये दिली आणि अभ्यास, ना शरीरावर वस्त्र, ना मनामध्ये कोई मोह, फक्त होतं देवाचं नाम, गुरुचं नाम. मला हे सुद्धा माहिती नव्हतं का स्त्री कशी असते आणि पुरुष कसा असतो. माझी खरी ओळख झाली तर फक्त शिव आणि शक्तीमुळे झाली. संन्यास घेतलं तर दिखावासाठी नाही घेतलं, शौकसाठी घेतलं नाही, प्रॉपर्टीसाठी घेतलं नाही. संन्यास घेतलं तर भक्त भगवान शिवाचे चरणामध्ये दास म्हणून राहायचं संन्यास घेतलं. नाम घेतलं मनामध्ये, पण उद्धार करायची अपेक्षा फक्त भक्तांवर ठेवली. 51 दिव्य शक्ती मी प्राप्त केले. प्रत्येक भक्तांचे मनामध्ये दुःख दुरुस्त करण्यासाठी घेतले. प्रत्येक संकटाचं समाधान करायचं समता ठेवतोय भगवान शिव आणि माता पार्वतीच्या साक्षीने. फक्त भक्तांची मनोकामना पूर्ण करण्यासाठी. फक्त या जन्मामध्ये माझा उपदेश झाला तर फक्त माझे गुरुचा अस्तित्व या पृथ्वीवर नर नारीच्या रूपात कसा होईल, फक्त अस्तित्वासाठी. माझे गुरु असे भोळे आहे की त्यांच्याकडं जेवी मागितलं त्यांच्याकडं दोन्ही हात मोकळेच राहतात. माझे गुरु तपस्वी आणि एवढे सुंदर आहे की त्याच्या तेज ढाकण्यासाठी सदैव अंगाला भस्म लावतात. मन कितीही दुखवा
पण समोर फक्त आशीर्वादाचा हात असतो. असे भोळे आहे का तुम्हाला काही सांगावं त्याचं कौतुक. त्याची पुण्याईमुळं आज मी तुमचे समोर आहे. त्यांची कृपामुळं माझं रूप तुम्हाला दिसतंय. त्यांच्या दिव्य शक्तीमुळं एवढं मी तेजस्वी आहे. तर बघा माझे गुरु कसे आहे. शंकर भोळा रे शंकर भोळा, शंकर भोळा, शंकर भोळा रे शंकर भोळा, महादेव भोळा रे महादेव भोळा, महादेव भोळा रे महादेव भोळा, जटामा गंगावाला माझा शंकर भोळा, जटामा गंगावाला माझा शिवशंकरा, जटामा गंगावाला माझा शंकर भोळा, जटामा गंगावाला माझा शिवशंकरा, शंकर भोळा रे शंकर भोळा, शंकर भोळा रे शंकर भोळा, महादेव भोळा रे महादेव भोळा, महादेव भोळा रे महादेव भोळा, नंदीवर बसने मला माझा शिवशंकरा, नंदीवर बसने मला माझा शिवशंकरा, नंदीवर बसने वाला माझा शिवशंकरा, नंदीवर बसने वाला माझा शिवशंकरा. हरी भगवान की जय. असे माझे गुरु आहे. पाहिलं माझा गुरु कसा आहे. हा माझे गुरु खूप भोळा आहे. जे मागितलं ते दोन्हीही हात मोकळे करून देतात. म्हणून मी प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक भक्त, प्रत्येक मायबापांना सांगतोय की जीवनामध्ये भगवंतानी 84 लाख योनी पार करून, फेरा मारून आणि हे मनुष्य शरीर प्रदान केलेलं आहे. हे शरीरा कोणाचाच अधिकार नाही आहे. फक्त एक अधिकार आहे तर परमेश्वराचं, का ज्यांनी आईचे पोटामध्ये पाठवून जन्म देण्याची संधी आपल्याला प्राप्त करून दिलेली आहे. हे जन्म वाया जाऊ देऊ नको. आणि मला वाटतं की वाया नाही जाणार, पण गुरु करा. काय करा. गुरु गुरु जर केलं तर परमार्थाची सांगळ बनल. आणि बनली तरच जीवाचा उद्धार झालं. आणि जीवाचा उद्धार झाला तरच तुम्ही देव पाहिला असं समजून घ्यायचे. जर देव पाहिला तर त्याच्यामध्ये परिपूर्ण सेवा भाव असतं. मला सेवकांनी सांगितलं होतं की स्वामी, सेवा कशी केली पाहिजे. आणि सदैव शंकर भाऊ, अण्णा, सेवक, राजराजेश्वरी दीदी, आज सुद्धा मी चहा पेत होतो तेव्हा मला बोलली की स्वामीजी, सेवा कशी केली पाहिजे. सेवा कशी केली पाहिजे. पहिला मुद्दा की गुरुकडे आल्यानंतर विश्वासाने या. विश्वासाने आल्यानंतर जीवनामध्ये कोणाचीही निंदा नको करू. भजन करा, कीर्तन ऐका, 18 पुराण आहे वाचन करा, साधू संतांचे सानिध्यामध्ये राहा. सूर्य उगवतापासून तर सूर्य आथमतापर्यंत
एक क्षण का नाही, पण देवाचा नामस्मरण करा. पहिला जेवण आपण स्वतः घेता पूर्वी मुंगीपासून तर आकाशमध्ये उडणारे कावळेपर्यंतचा विचार करा. गुरुच्या सानिध्यामध्ये असल्यावर गुरु समोर फक्त काम करायचं केव्हा, बसायचं केव्हा, बोलायचं केव्हा, चांगलं आचरण घेऊन राहायचं नाही. गुरुचे पाठीमागून राहून काम किती करतात, सेवा भाविक किती होतात, ध्यान धारणा तप नाम जप किती करतात. फक्त एक चित्तानी करत राहा, तीच सर्वश्रेष्ठ तुमची सेवा आहे. गुरुकडे आल्यानंतर जर गुरुचे आँख समजते ना, आँख मध्ये नयन, नयन म्हणजे डोळे. जर डोळ्यामध्ये अश्रू दोन प्रकारचे असतात. एक देवांचं मुख आणि आपलं मुख एकत्र झाल्यानंतर नजर एकत्र झाली आणि अश्रू आलं म्हणजे परफेक्ट तुम्ही समजून घ्यायचं माझे देहामध्ये देवाची प्राप्ती झाली. वाणी मुखामधून निघताना डोळ्यामध्ये अश्रू आले आणि तुम्ही पाहिलं तर समजून घ्यायचं माझे मुळं दुःख झालं. तो दुःख कोणत्या पद्धतीने देतो, बोलताना, खाताना, मनामध्ये ठेवताना. दुःख सांगून येत नाही. तुमचा चित्त किती श्रद्धाने गुरु पुढे मांडतात. खरंच तुम्हाला नाम दिलं, रोज नाही तरी दिवशी नाही तरी हप्ता नाही तरी महिना नाही तरी एकादशी, प्रदोष, अमावस, पौर्णिमा, एकादशी, संकट चतुर्थी असे शुभ दिवशी तुम्ही चिंतन करतात का नाही ते सुद्धा पाहता. जर तुम्ही केलं नाही तर ते सर्वच मोठं दुःख आहे. कारण गुरु पुढे मागताना दोन्ही हात मागतो, बरोबर ना, की देवा दोन्ही हातात माझे द्या. भगवंता बोलताना, खाताना, चालताना, विश्वास करताना, पूजापाठ करताना सेवाभावामध्ये काही चुकला असेल तर परत दोन्ही हात जोडून आणि परत माफी मागतात. पण दोन्ही हातामध्ये जी मागणी केलेली आहे ती मागणी परिपूर्ण तुमची झाल्यानंतर आयुष्यभर ते गुरुचं, ते देवाचं नाम विसरायला नाही पाहिजे. जर नाही विचारले तर गुरु दुःखी होतो. जर तुम्ही दुःख नाही दिलं तर गुरु तुमचे समोर जसं एखादी झाड असतं, ते झाडाला फूल येतं सकाळी आणि सूर्यकिरण येता ना तो फूल खिलून उठतं. खिलून समजतं ना, जेव्हा मुरझून झालेला फूल खिलतं तेव्हा कसं येतं, चांगलं दिसतं ना. पण जेव्हा त्याचे समोर गेल्यानंतर त्याची महक येते तेव्हा मन, म्हणजे असं समजा की जीवनामध्ये कितीही शरीराभोवतिक वाईट बाधा असेल पण ते सुगंधाने दुरस्त निघून जाते, दुरस्त होऊन जाते. पण परिपूर्ण गुरुचा तपोबळ शिष्य मागी, भक्तान मागी राहायला पाहिजे. तो बळ कसा पाहिजे तर जसं आपण शेतीमध्ये सांगतात ना, जैसी करनी वैसी भरनी. जैसा जमीन में बीज बोएंगे वैसी फसल आपके सामने आएंगे. जर जमिनीमध्ये एक लेवल करून आपण पेरणी करतो तेव्हा आपली अपेक्षा एकच असते की याच्यातून आपल्याला उत्पन्न प्राप्त झालं पाहिजे. तो मळा कसा पाहिजे, सुंदर आणि त्याच्यात मग्न झालेला पाहिजे का नाही. तर तो मळा बघा कसा आहे, कसा फुललाय गुरुदेवाचा मळा, कसा फुललाय गुरुदेवाचा मळा. कसा
गुरुदेवाचा मळा महादेवाचा मळा गुरुदेवाचा मळा गुरुदेवाचा मळा महादेवाचा मळा असा फुललाय हो महादेवाचा मळा असा फुललाय हो महादेवाचा मळा असं बोललाय हो महादेवाचा मळा असं बोललाय हो महादेवाचा मळा असा फुललाय हो महादेवाचा मळा असा फुललाय हो पार्वतीचा मळा असं बोललाय हो महादेवाचा मळा असं बोललाय हो पार्वतीचा मळा 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 असा फुललाय हो साधू संतांचा मळा असा फुललाय हो साधू संतांचा मळा असं बोललाय हो साधू संतांचा मळा असं बोललाय हो साधू संतांचा मळा सर्वांनी हात वरती करा टाळी वाजवा बोलो पार्वती पती हर हर महादेव पहिला मळा कसा आहे माझे भक्तांचं सारखं मळा पाहिजे हे मळा मिनी खूप चारी बाजू सांभाळून सूर्यचंद्राला साक्षी ठेवून 9 ग्रहाची प्राप्ती करून पंचतत्व वैराग्यामध्ये तुमचे समोर साक्षीवर ठेवून देवी देवता ऋषी मुनी आणि एक चित्त एक विचार आणि एक नामनी भगवान शिव आणि माता पार्वतीचे चरणी माझी सेवा आणि माझं वैराग्य त्याचे चरणी समर्पित करतोय मी का समर्पित करतोय की सदैव डांग डोंगरामध्ये येणारे भाविक भक्त स्त्री पुरुष जात नाही पात भेद नाही फक्त भगवा झेंडाची मर्यादा देवी देवता आणि साधू संतांची कृपा फक्त हृदयामध्ये घेऊन ये ठिकाणी येणार सर्वे भाविक भक्तांचं कल्याण व्हावं फक्त एवढीच माझी अपेक्षा आहे माय बाप आजू 1 तास बाकी आहे किती काय लागण्यासाठी फक्त गुरु पौर्णिमा तिथी आणि मग तावपर्यंत तुम्ही झोपामध्ये मग्न राहाल उठले तुम्हाला फक्त गुरु दर्शन भेटल उठले फक्त अंतकरणामध्ये इष्ट देवता मानलेला आहे त्याचा रूप दिसल तर शंकर भाऊ आणि अण्णांनी उद्यापासून कसं नियोजन केलेलं आहे त्यांना माहिती मी ऐकून आहे पहिले पुंजन आहे मग पालखी मिरवणूक आहे पालखी मिरवणूक झाल्यानंतर आरती आहे आणि दर्शन तर सकाळी 6:03 दर्शन प्रारंभ होतंय जेव्हा मी व्यासपीठवर उपस्थित झालो तेव्हा बरेच भाविक डोकं इकडं करा डोकं तिकडं करा डोकं वरती करा आणि खाली करा म्हणून शंकर भाऊ आणि अण्णांनी व्यक्तिगत दर्शन सोहळाचं नियोजन केलं
बाकी सामूहिकच दर्शन चांगलं राहतं माझ्यासाठी. पण माझे मळ्यातले फुलं असे आहे की ऐकून घेणारे नाही आहे. जर कोणी इथे फुलांना तोडायचा प्रयत्न करत असेल तर काटे लगेच रुतून जातात. आणि माझी सुद्धा इच्छा आहे, काटे रुतले तरी चालल, पण ते फुलं फक्त मीच घेईन, माझ्याजवळ ठेवल. आणि जगाचे कल्याणाकरता भगवान शिव आणि माता पार्वतीने सोमवार आणि मंगळवार 12:15 आरतीचं महत्त्व दिलं. ज्यांनी विश्वास आणि श्रद्धाने 16 खेटी पूर्ण केली. तुमच्या इकडं फक्त एवढंच म्हणले जातं की दर्शन, खेटी दर्शन, पण आमच्या इकडं भगवान शिव पार्वतीचा दरबार सांगतात. हे दरबार आयुष्यभर या ठिकाणी राहील. जो दुःखी असेल, जो कष्टमध्ये असेल, कोणाकडेही निदान होत नसेल, ते व्यक्तीने जर मनामध्ये ठरवलं तर त्याचं निदान शिव आणि शक्तीच्या चरणामध्ये उपस्थित राहून सदैव एक वचन, एक विश्वास आणि एक चित्ताने सांगतो का मी दूर करल. आहे ताकद, पात्रता आहे. जरीही मी नागवंशी असल, आहे मी जातीचा एक सर्प, पण मी एक चित्तानी सेवा अशी हातात घेतलेली आहे. वेळ लागल तरी चालल, नाराज झाले तरी चालल, पण माझ्याकडे सोपलेलं काम मी परिपूर्ण करत नाही तोपर्यंत माझे मनाची समाधान होत नाही. मायबाप विश्वास करा, फक्त देवावर करा. ये जमानामध्ये बाबा बुबा खूपच निघाले. अंगात बी येणारे, पैसे बी घेणारे. एक दिवसासाठी कोणीही बाबा बुबा होतं, पण आयुष्यभरासाठी कोणीही नाही होऊ शकत. म्हणून कुठेही जा, तुम्ही शिक्षण करा, दवाखाना करा, शेती करा, बिझनेस करा, देवाकडे जा, दर्शन करा, पण एक चित्ताने आणि एक विश्वासाने करा. जेवढंही तुम्हाला घेण्यासारखं वाटलं असेल तेवढं पदरामध्ये ठेवा. आणि जेवढं तुम्हाला वाटतं तेवढं उजवे कानाने ऐकून आणि डावे कानाने काढून टाका. पण मायबाप जेवढं चांगलं असेल तेवढं घ्यायचा प्रयत्न करा. जन्म भगवंताने दिलं, त्याचे उपकार विसरू नका. गेलेली वेळ परत येणार नाही. आणि या जीवनाचा उद्धार करून घ्या. ये ठिकाणी येणार सर्व भाविक भक्तांचे डोक्यावर सदैव माझा हात ठेवून आशीर्वाद देतोय की मनामध्ये ठरवलेली इच्छा सदैव शिव पार्वतीच्या आशीर्वादाने आणि माझे सत्वाने परिपूर्ण व्हावी. एवढं बोलून माझे वाणीला मी पूर्ण विराम देतोय. सर्व ये ठिकाणी येणार भाविक भक्त, ये ठिकाणी सदैव माझे कवच सारखं सांभाळ करणारे देवी देवतांना माझा नमस्कार करून माझे वाणीला मी पूर्ण विराम देतोय. सर्वांना माझा हात जोडून ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. बोलो शिवर्धनारेश्वरी भगवान की जय. बोलो परम पूज्य संत स्वामी अनेक